आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आता तुमच्या ॲपमध्ये ॲड झालं आहे एडिट बटन। त्यामुळे तुम्ही जर फॉर्म भरतेवेळी काही चुका केल्या असतील तर आता इथे तुम्हाला त्याची दुरुस्ती करता येणार आहे। माझं सर्व बंधू भगिनी आणि मातांचं मी आजच्या व्हिडिओमध्ये अजित सहर्ष स्वागत करतो। तर आजपर्यंत आपल्याला एक प्रश्न होता की 16 जुलैला आपलं जर लिस्टमध्ये नाव नसेल तर आपण काय करणार आहोत, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की त्यासाठी काही पर्याय नक्कीच निघेल आणि तो पर्याय आपल्यासमोर आता आलेला आहे। तर आता तुमच्या ॲपमध्ये एडिट बटनची सवलत दिली गेली आहे। त्यामुळे तुम्ही एडिटमध्ये जाऊन तुम्ही जे पहिल्यांदा फॉर्म भरताना ज्या काही चुका केल्या आहेत त्या तुम्हाला इथे सुधारता येणार आहेत। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, संपूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका। आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा, कारण MA टेक्नॉलॉजी दररोज तुमच्यासाठी नवनवीन अपडेट घेऊन येत आहे। तर आता इथे तुम्ही पाहू शकता, तुम्ही ॲप ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येईल। आता येथे तुम्ही पाहू शकता वरती उजव्या बाजूस तुम्हाला तुमच्या ॲपमध्ये एडिट बटन आलेलं दिसेल। तर तिथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही जो पूर्वी फॉर्म भरला आहे तो तुमचा फॉर्म ओपन होईल आणि तिथे जर तुम्ही काही चुका केल्या आहेत तर तिथे तुम्ही एडिट करू शकता, त्या चुका तुम्ही तिथे सुधारू शकता। ठीक आहे। आता बहुतेक लोकांचं काय झालं आहे, त्यांचं SMS व्हेरिफिकेशन जे आहे ते अजून झालेलंच नाही आहे। तर नसेल झालं तर इथे तुम्हाला ऑप्शन आहे SMS व्हेरिफिकेशन डन। तर इथे तुम्ही क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो काय असेल तो तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे। मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला एक OTP येईल, तो OTP इथे फिलअप करायचा आहे। OTP फिलअप करून झाला की इथे तुमचं काम संपलेलं असेल, म्हणजे तुमचं व्हेरिफिकेशन जे SMS व्हेरिफिकेशन असेल ते तुमचं डन होऊन जाईल। ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला वरती इथे बाजूला एडिट बटनवर क्लिक करायचं आहे। एडिटवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो पूर्वीचा फॉर्म तुम्ही पहिल्यांदा जो फॉर्म भरून दिलेला आहे तो तुमचा फॉर्म इथे ओपन होऊन जाईल। मग त्यानंतर तुम्हाला जर काही चेंजेस करायचे आहेत, नावामध्ये तुमचं काही चूक झाली आहे किंवा तुमचा ॲड्रेस चुकीचा आहे ते तुम्हाला इथे करेक्शन करता येणार आहे। ठीक आहे। तर इथे तुम्ही ते सर्व करेक्शन करून घ्यायचं आहे, ॲड्रेस जे काय असेल ते। त्यानंतर खाली इथे तुम्ही खाली पाहू शकता, इथे तुम्ही जे आधार कार्ड व जे तुमचे डॉक्युमेंट्स तुम्ही जे सबमिट केले आहेत ते तुम्हाला इथे शो होतील आणि इथे तुम्हाला ऑप्शन मिळेल जर चुकीचं काही डॉक्युमेंट तुम्ही सबमिट केलं असेल, अपलोड केलं असेल ते इथून करेक्शन करून घेऊ शकता। ठीक आहे। पुन्हा तुम्ही अपलोड करू शकता तुमचे डॉक्युमेंट्स। येथे हे सगळं करेक्शन केल्यानंतर एकदा तुम्ही पडताळून पहा की तुम्ही जो आता फॉर्म फिलअप केला आहे तो परफेक्ट आहे की नाही, एकदा पाहून घ्या। आधार कार्डवरचं नाव आणि फॉर्मवरचं नाव, तिकडचा ॲड्रेस आणि फॉर्मवरचा ॲड्रेस बरोबर आहे की नाही ते। त्यामुळे तुम्हाला काय होईल की पुढच्या वेळेला काही प्रॉब्लेम होणार नाही। आणि 1 ऑगस्टला जी लिस्ट जाहीर केली जाईल त्यामध्ये 100% तुमचं नाव असणार आहे। आता ज्यांच्या ॲपमध्ये एडिट बटन शो होत नसेल त्यांनी काय करायचं, त्याकरता तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे। इथून प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला टाईप करायचं आहे नारी शक्ती दूत। मी ते टाईप करून दाखवतो तुम्हाला, नारी शक्ती दूत। हे टाईप केल्यानंतर तुमचं जे ॲप तुम्ही डाउनलोड केलं आहे ते तुम्हाला इथे शो होऊन जाईल। हे पहा इथे तुम्हाला शो होत आहे आणि इथे काय लिहिलं आहे समोर, अपडेटचं ऑप्शन इथे तुम्हाला आलेलं आहे, म्हणजे तुमचं ॲप अपडेट नाही आहे। ते एकदा इथे टिक करून अपडेट करून घ्यायचं आहे। अपडेट केल्यानंतर तुम्हाला ह्या प्रकारे इंटरफेस शो होईल। इथे तुम्ही पाहू शकता एडिट बटन तुमच्यासमोर आलेलं आहे। तर येथे तुम्ही पाहू शकता SMS व्हेरिफिकेशन डन हे ऑप्शनसुद्धा तुम्हाला शो होऊन जाईल आणि बाजूला एडिटचं बटनसुद्धा तुम्हाला इथे शो होऊन जाईल। ठीक आहे। आता खूप महिलांची अशी कंप्लेंट होती की बाबा आम्ही फॉर्म तर फिलअप केला आहे, फॉर्म सबमिट केला आहे, पण तिथे पेंडिंग असं लिहून येतं आहे। तर आता तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता इथे त्यांनी लिहून दिलं आहे पेंडिंग टू सबमिटेड, पेंडिंग टू सबमिटेड, म्हणजे आता तुम्हाला पेंडिंग शो होणार नाही। हे सर्व केल्यानंतर डायरेक्टली तुमचा फॉर्म हा सबमिट झालेला असेल। त्याचबरोबर आता वेबसाईट पोर्टल हे सुद्धा ओपन झालं आहे, त्यामुळे तुम्हाला वेबसाईटवर सुद्धा फॉर्म भरता येणार आहे। तुम्ही वेबसाईट ओपन करून त्या वेबसाईटवर तुम्ही फॉर्म भरू शकता, पण अजून काही त्याची अपडेट प्रॉपर आपल्याला आलेली नाही। जशी मला अपडेट येईल मी तो व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवेन। त्याकरता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट करतो, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडलाच
ते एक लाईक मात्र अवश्य करा। ज्या ज्या महिलांचं नाव आजच्या यादीमध्ये आलेलं आहे त्या सर्वांचे अभिनंदन आणि ज्यांचं नाव अजून आलं नाही त्यांना सगळ्यांना शुभेच्छा। चला तर मंडळी, आता तुमची रजा घेतो। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह। तोवर तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र अँड बाय बाय।